Hello students, our today's topic is electric circuit or it is known as circuit diagram. ही diagram दिसते तुम्हाला, हिला म्हणतात circuit diagram. So, what is circuit diagram or electric circuit? Electric circuit is a path of electric current flowing through the conducting wire which two ends are connected to the battery or electric cell. पुन्हा बघा, electric circuit is a path of flow of current passing through the conducting wire which are connected to the electric cell. Or in other way, as shown in the figure, these are the various components, electric components, and these components are connected each other with using this conducting wire. याला ही जी लाईन दिसते आपल्याला डायग्राम मध्ये त्याला काय म्हटलं आहे, कंडक्टिंग वायर. ह्या कंडक्टिंग वायरच्या साहाय्याने हे वेगवेगळे कंपोनंट्स आहेत ते एकमेकाला अशा प्रकारे सर्किट मध्ये जोडलेले आहे. त्या डायग्रामला म्हणतात सर्किट डायग्राम. सो सर्किट डायग्रामची आपण डेफिनेशन, व्हॉट इज सर्किट डायग्राम असा क्वेश्चन कोणी विचारलं तुम्हाला तर काय लिहा, द डायग्राम इन विच डिफरंट कंपोनंट्स आर कनेक्टेड टू ईच अदर युजिंग कंडक्टिंग वायर अँड दिस कंपोनंट्स हॅव्हिंग स्पेसिफिक सिम्बॉल. यांना विशिष्ट असा सिम्बॉल देऊन वेगवेगळे कंपोनंट्स आपण एकत्रित जोडतो. ठीक आहे, सर्किट मध्ये याला म्हणतात सर्किट डायग्राम. तर हे कंपोनंट बघा, हॅव्हिंग स्पेसिफिक सिम्बॉल म्हटलं आहे. आता जसं इलेक्ट्रिक शेल लिहिलंय मी, इलेक्ट्रिक शेल याचं सिम्बॉल आहे आणि प्रत्यक्षात इलेक्ट्रिक शेल कसा असतो बघितलाय तुम्ही, सगळ्यांकडे आहे हा, आहे ना. हा असा असतो, पण आपल्याला अशी डायग्राम इथे दाखवणं शक्य नाही म्हणून हे इलेक्ट्रिक शेलचं सिम्बॉल आहे. त्याला सिंगली हा सिम्बॉल दाखवायचा असेल तर दोन पॅरलल लाईन दाखवायच्या, एक लांब थोडीशी मोठी आणि एक छोटी, आणि अशा याला आडव्या दोन रेषा. हे झालं इलेक्ट्रिक शेलचं सिम्बॉल. आणि ह्या सेलला दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल, दुसरा निगेटिव्ह टर्मिनल. तर पॉझिटिव्ह टर्मिनल नेहमी लेफ्ट हँडला दाखवायचं, पॉझिटिव्ह साईड, आणि निगेटिव्ह राईट हँडला. इथे मी डायग्राम मध्ये प्रत्येक कंपोनंटचा पॉझिटिव्ह लेफ्ट हँडला, निगेटिव्ह राईट हँडला दाखवलाय, आहे ना. हा दुसरा एमीटर. एमीटर म्हणजे असा एक बॉक्स सारखा असतो. आता इथे तुम्हाला गोलामध्ये ए लिहून आणि त्याच्या बाजूला दोन आडव्या रेषा असं साईन दाखवायचं असेल एमीटरचा, डावीकडे पॉझिटिव्ह, उजवीकडे निगेटिव्ह. अशा प्रकारचे स्पेसिफिक सिम्बॉल आपण डिफरंट कंपोनंट साठी वापरत आहोत. हा आहे व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटरचा सर्कल मध्ये व्ही लिहायचं, व्ही फॉर व्होल्ट मीटर, आणि डावीकडे पॉझिटिव्ह, उजवीकडे निगेटिव्ह. असे सिम्बॉल्स आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, मग सांगते तुम्हाला. तर चौथा कंपोनंट आहे ते रेजिस्टन्स. रेजिस्टन्स आपण शाळेमध्ये बघितलं तर रेजिस्टन्सची अशी एक डबी दिसेल तुम्हाला, पण हा रेजिस्टन्स दाखवताना आपल्याला असा असा दाखवायचा आहे, असा झिगझॅग लाईन, समजते. आणि याला म्हणतात रेजिस्टन्स. ही आहे प्लग की. प्लग की म्हणजे आपण ऑन ऑफ करण्यासाठी जे वापरतो ते. ह्या कीचे दोन प्रकार आहेत, टॅप की आणि प्लग की. जसं इलेक्ट्रिक बोर्ड दिसतंय तुम्हाला माझ्या घरचा, किंवा तुम्ही बघितलं ती टॅप की आहे, आपण जे प्रेस करून दाबतो ती टॅप की, आणि आपण प्लग मध्ये टाकतो असं ती प्लग की. ही आहे प्लग की. ही ओपन असते, मग तिथे आपण प्लग मध्ये पिन घालतो ना, ती की. प्लग, इलेक्ट्रिक प्लग म्हणून तुम्हाला प्लग घरी तुमच्या इलेक्ट्रिक बोर्डवर प्लग सुद्धा माहिती आहे, तरी प्लग की अशी दाखवतात. तर आता ह्या डायग्राम मध्ये जेवढे कंपोनंट्स वापरले मी ते दाखवले, आणि ही जी लाईन आहे सरळ ही आहे काय, याला हे काय, कंडक्टिंग वायर. तर अशा प्रकारे डिफरंट कंपोनंट्स आर कनेक्टेड ईच अदर युजिंग कंडक्टिंग वायर अँड युजिंग स्पेसिफिक सिम्बॉल for each component. Such type of representation is called as circuit diagram or electric circuit. समजलंय? प्रॉब्लेम आहे कुणाला? बघा,
तर ह्या सर्किट मध्ये काय काय दाखवलंय, ही आहे इलेक्ट्रिक शेल, ही आहे प्लग की, हे झालं हे बेसिक कंपोनंट्स आहे. हे आवश्यकच आहे कुठल्याही सर्किट डायग्राम मध्ये, इलेक्ट्रिक शेल आणि प्लग की आहे. त्याची इलेक्ट्रिक शेल शिवाय तुम्हाला करंट फ्लो होणार नाही, आणि प्लग की म्हणजे स्विच ऑन ऑफ करण्यासाठी ते पण आवश्यक आहे. आणि मग नंतर आवश्यकतेनुसार आपण बाकीचे कंपोनंट्स वापरतो. नुसत्या प्लग ह्या सेलला आपण एक कंडक्टिंग वायर जोडली तरी त्या वायर मधून करंट पास होतो. तर हा एमिटर जोडताना ह्या डायग्राम सर्किट डायग्राम मध्ये एमिटर हा नेहमी सिरीज मध्ये जोडला जातो. सिरीज म्हणजे एका रेषेमध्ये एका वायरने सरळ जोडले आहे, त्यालाच रेजिस्टन्स जोडलाय. आणि व्होल्ट मीटर आहे, व्होल्ट मीटर हा नेहमी पॅरेलल अरेंजमेंट मध्ये असतो. लक्षात ठेवायचं सर्किट डायग्राम काढताना एमिटर हा सिरीज मध्ये इथे पण ठेवला पण तरी चालेल, आणि व्होल्ट मीटर मात्र याला पॅरेलल असा जोडायचा असतो. आणि हा रेजिस्टन्स अशा प्रकारे सिंपल अशी सर्किट डायग्राम आहे, तुम्हाला समजली तर काढता येईल. आणि हे जे एरो दाखवले मी, ते एरोला सुद्धा एक मिनिंग आहे. हा एरो कसे उलटे पालटे दाखवले तर तुमचे मार्क्स काढतात. ही डायग्राम सर्किट डायग्राम काढायला येते तुम्हाला परीक्षेमध्ये. तर इथे हे एरो दाखवणं, हे साईन दाखवताना प्लस मायनस कुठे लिहून चालत नाही. इथे डावीकडे डाव्या भागाला प्लस आणि उजवीकडे मायनस द्यायचं. आणि आपण मागील पिरियड मध्ये बघितलंय, करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे करंट फ्लो होतो, म्हणून हा करंट इथून फ्लो होत आहे. त्याची डायरेक्शन कशी दाखवली, हा चालला इकडे, ही डायरेक्शन अशी अशी समजते ना, आणि हा निगेटिव्ह टर्मिनल कडे इकडे येत आहे. So these arrows show the direction of flow of current from positive end to negative end. आणि एमिटर पुन्हा हा जो इलेक्ट्रिक शेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो एमिटरच्या पॉझिटिव्हला जोडलेला आहे, नंतर याचं निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्हला. तर हे सर्किट डायग्राम बघून आपल्याला उपकरणांची जोडणी करावी लागते. आता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आपण प्रत्येक साहित्य तुम्हाला दाखवू शकत नाही, आपण शाळेत गेल्यानंतर सगळे बघू. तर अशा प्रकारे ही सर्किट डायग्राम आहे, समजले. आता बघा ह्या डायग्राम वरचा क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे. आता मी फक्त हे इथे या डायग्राम मध्ये जे सिंबल वापरले तेच सांगितले. हे वायर सरळ रेषेने दाखवायची. आता इथे तुमच्या पेज नंबर 36 वर इथे सिम्बॉल्स फॉर कंपोनंट्स ऑफ एन इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस. तर हा जो भाग आहे यावर्षी रिड्यूस केलाय आपल्या सिलेबस मधनं, तरी पण हा रिड्यूस जरी केला असला तरी अतिशय महत्वाचा पार्ट आहे. कारण तुम्हाला सर्किट डायग्राम काढण्यासाठी प्रत्येक ऍपरेटसचे सिम्बॉल माहित असणं आवश्यक आहे, म्हणून तुम्ही व्यवस्थित रीड करायचंय. आलं लक्षात. जसं बॅटरी एक सिंगल सेल असेल तर हे दोनच लाईन बॅटरी जोडायची असेल तर बॅटरी कशाला म्हणतात, कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस सेल, डिफरंट सेल जोडायचे असेल तर हा एक सेल झाला, मग याला दुसरा सेल, याला तिसरा सेल, असे जॉईन केले आपण तर ही झाली बॅटरी. याचं प्रत्येकाचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल दाखवावं लागेल. ही झाली बॅटरी, कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट सेल. तसे सगळे साईन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, ते प्रत्येकाचं कोणाचं काय साईन आहे आणि त्याचे युजेस काय आहे ते बघायचं. हिअर ammeter is used to measuring the current and voltmeter is used to measuring potential difference, that is voltage. And resistance current flow ला हा काय करतो, अडथळा निर्माण करतो रेजिस्टन्स. तर अशा प्रकारे ही सर्किट डायग्राम आहे, समजलंय. आता याच्यावरचं क्वेश्चन बघा तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे. कधी कधी डायग्राम काढायला येते किंवा अपुरी डायग्राम काढून तिथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणत्या ठिकाणी कोणतं सिंबल टाकाल ते दिलाय. हे बघा एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 2 दिलाय, कम्प्लीट द फिगर युजिंग प्रॉपर सिंबल्स. तर इथे आपण तुम्हाला ह्याप्रमाणे इथे खाली बॅटरी येईल, इथे प्लग की येईल, इथे एमिटर येईल, इथे व्होल्ट मीटर येईल आणि इथे मध्ये रेजिस्टन्स जोडावं लागेल. तर अशा प्रकारे क्वेश्चन येतो. त्यासाठी ही सर्किट डायग्राम महत्वाची आहे आणि कोणताही एक्सपेरिमेंट करताना आपल्याला सर्किट डायग्राम नुसार साहित्याची जोडणी करावी लागते. त्यासाठी सर्किट डायग्राम व्यवस्थित समजून घ्यायची, समजलंय. आता यानंतरचा टॉपिक आहे आपला कंडक्टर्स
and insulator. What is conductors? Conductors means the materials having very low resistance, then it is called as conductors. Conductors are the materials having low resistance. ज्या मटेरियलचा रेजिस्टन्स लो आहे त्यामधून लो रेजिस्टन्स असल्यामुळे काय होतं, त्यातून इझिली इलेक्ट्रिक करंट पास होतो. अँड these are the good conductors of electricity. तर कंडक्टरचे एक्झाम्पल जनरली कापर, सिल्वर, ॲल्युमिनियम. तुम्हाला माहिती आहे आपल्या विद्युत वाहक तारा जे आहे ॲल्युमिनियमचे असतात, कापरचे असतात आणि सिल्वर. पण सिल्वर महाग असल्यामुळे सिल्वरच्या आपण यूज मध्ये आणत नाही किंवा फार कमी असतात. पण सिल्वर सुद्धा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. समजते? सो कंडक्टर्स आर दी मटेरियल्स हॅविंग लो रेजिस्टन्स अँड ड्यू टू लो रेजिस्टन्स the current pass easily through these materials, so these are called as good conductors. Copper, silver, aluminium, etc. are the good conductors of electricity. Now second is insulators. Insulators having high resistance, and so the current cannot pass through this easily. This substance having very high resistance, so electric current cannot flow through this substance. So these are called as insulators. Insulator चे examples तुम्हाला सांगता येईल. काय आहे? वूड. वुडन सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते का? नाही होत. वूड. नंतर प्लास्टिक म्हणता येईल, रबर, ग्लास, etc. are the insulators. That means bad conductors of electricity. These are the bad conductors of electricity because they cannot conduct electricity, called as insulators. And these are the good conductors of electricity. Electricity can pass easily through these materials. So these materials called as good conductors of electricity. तर आज आपण एवढे दोन टॉपिक बघितले, सर्किट डायग्राम, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. तर कंडक्टर्स आणि इन्सुलेटर वर तुम्हाला काही क्वेश्चन्स दिले आहेत पुस्तकामध्ये तुमच्या. बघा. व्हाय आर द सम सबस्टन्स कंडक्टर्स व्हाईल अदर्स आर इन्सुलेटर्स. याचं मिनिंग काय? काही सबस्टन्स हे कंडक्टर असतात आणि काही इन्सुलेटर असतात. असे का असतात? तर कंडक्टर्स आर दोज सबस्टन्स विच कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात इन दी आउटर मोस्ट शेल. आणि सो ड्यू टू दिस फ्री इलेक्ट्रॉन्स दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इझिली. सो such substances called as conductors because of free electrons. त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. Insulator does not contain free electron, so they cannot conduct electricity, so these are called as insulators. अशा प्रकारचं क्वेश्चनचे आन्सर लिहायचंय. दुसरा क्वेश्चन आहे, व्हाय अवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आपली जी बॉडी आहे ती सुद्धा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. याचं एक्झाम्पल सांगायचं असेल तुम्हाला, त्याला एखाद्या सर्किटला हात लावला तर शॉक लागतो आणि शॉक लागून तो पायापर्यंत जातो. पायात चप्पल नसेल तर जोरदार शॉक लागतो, प्रसंगी मृत्यू पण ओढवतो. असं आपण बघितलंय. कूलर मध्ये पाणी भरताना मृत्यू झाला किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट आपल्या घरचं स्वच्छ करताना एखाद्याला शॉक लागला वगैरे. तर कारण आपली बॉडी ही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते आणि आपल्या अर्थिंग पर्यंत आपल्या बॉडी मधून ते करंट जातो आणि मग आपल्याला विजेचा जबरदस्त शॉक बसतो. आपण नंतर बघणार आहोत शेवटी. तर आपली बॉडी का बरं कंडक्टर आहे? कारण अवर बॉडी कंटेन मेनी फ्लुइड्स लाईक ब्लड अँड एनी अदर लिक्विड्स. दिस फ्लुइड्स कंटेन्स आयन्स, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. म्हणजे अवर बॉडी मीन्स our body contains positive and negative ions like that of atom, and so
अवर बॉडी इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन्स लिहून घ्यायचे छोटे छोटे आणि हे टॉपिक तुम्हाला समजलेच असेल. ओके, आपण इथेच थांबू.